नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे, पण दुर्दैवाने आपण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. आपला आजचा विषय आहे पर्यावरणाचा ढासळणारा समतोल, कारणे आणि परिणाम. निसर्ग हाच आपला खरा आधार आहे, पण आज हाच आधार मोठ्या धोक्यात सापडलाय. नेमकं काय चाललंय? निसर्गाचा हा समतोल का बिघडत चाललाय आणि याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहेत? चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया आणि बघूया की आकडेवारी आपल्याला नक्की काय सांगतेय. एकदा या वाक्याकडे नीट लक्ष द्या. जर आपण निसर्गाचा नाश करत राहिलो तर निसर्ग आपल्याला कधीच माफ करणार नाही. बापरे, हे नुसते एक वाक्य नाहीये, तर एक अतिशय कठोर आणि अंगावर काटा आणणारं वास्तव आहे. हे शब्द आपल्याला आपल्या सामायिक जबाबदारीची जाणीव करून देतात. निसर्गासोबतच्या आपल्या नात्यात आता दुरावा येत चाललाय आणि त्याचे भयंकर परिणामही आता आपल्याला हळूहळू दिसू लागलेत. हे सत्य वेळीच समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण एकदा का वेळ निघून गेली तर पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरणार नाही. चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया. आपला पहिला भाग आहे विनाशाचे 4 स्तंभ आणि त्यांची मुळे. बघूया नक्की काय घडतंय. 10 दशलक्ष हेक्टर आकडा ऐकूनच धडकी भरते ना. दरवर्षी आपण अंदाजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगलांचा पार सफाया करत आहोत. हे समजायला थोडं कठीण वाटत असेल तर असं समजा की दरवर्षी आपण आयर्लंड किंवा आइसलँडसारख्या एखाद्या मोठ्या देशाच्या आकाराएवढं जंगल कायमचं नकाशावरून पुसून टाकतोय. जंगलतोड हे पर्यावरणाच्या विनाशाचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण आहे. आपण फक्त झाडं कापत नाहीयेत, आपण थेट आपल्याच अस्तित्वावर कुऱ्हाड चालवतोय. जंगले नष्ट झाल्यामुळे निसर्गातील ऑक्सिजनची पातळी लक्षणीयरित्या कमी होत चाललीय आणि दुसरीकडे पावसाचं प्रमाणही कमालीचं घटतंय. साहजिकच आहे, झाडच नसतील तर पाऊस नाही आणि पाऊस नसेल तर जीवन नाही. एकदम सोप्पं पण भयंकर गणित आहे हे. आणि बघा, या सगळ्याचा थेट परिणाम कुठे होतोय? आपल्या दुसऱ्या स्तंभावर, हवामान बदल, ज्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो. आता हे बघा, 1.1 अंश सेल्सिअस जागतिक तापमानात झालेली ही वाढ ऐकायला कदाचित खूपच किरकोळ वाटेल ना, पण नाही. पृथ्वीच्या तापमानात फक्त 1.1 अंश सेल्सिअसनी जरी वाढ झाली तरी संपूर्ण हवामानाचे चक्र कोलमडून पडतं. याच एका लहानशा वाटणाऱ्या वाढीमुळे हिमालयासारख्या पर्वतरांगांमधील महाकाय हिमनद्या म्हणजेच ग्लेशियर्स अक्षरशः वेगाने वितळत आहेत आणि परिणामी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत चाललीय. यानंतर येतो आपला तिसरा आणि अतिशय ओळखीचा स्तंभ, प्रदूषण. आपण कोणतंच क्षेत्र सोडलेलं नाहीये. हवा, पाणी आणि जमीन तिन्ही पातळ्यांवर आपण स्वतःचं नुकसान करत आहोत. वाढती वाहनं आणि कारखान्यांमधून निघणारा विषारी धूर आपली हवा प्रदूषित करत आहे. दुसरं म्हणजे कारखान्यांमधून बाहेर पडणारा रासायनिक कचरा थेट नद्या आणि समुद्रांमध्ये मिसळून पाण्याचं प्रदूषण करतोय. आणि जमिनीचं म्हणाल तर प्लॅस्टिकच्या कचऱ्याने संपूर्ण पृथ्वीला असा काही विळखा घातलाय की विचारूच नका. आपल्या या रोजच्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या सवयींमुळे प्रदूषण हे सर्वच पातळ्यांवर एक महाभयंकर संकट बनून समोर आलंय. आणि या सगळ्याला जोड देणारा आपला चौथा स्तंभ म्हणजे वाढतं शहरीकरण. हे शहरीकरणाचं चक्र अतिशय घातक आहे. बघा कसं चालतंय हे. जशी जशी शहरं विस्तारत आहेत तसतशी आपण झाडांची सर्रास कत्तल करत आहोत. राहण्यासाठी आणि विकासासाठी थेट निसर्गाचा बळी दिला जातोय. यामुळे एक अत्यंत धोकादायक साखळी तयार झाली आहे. आपण म्हणतो विकास होतोय, पण खरा तर तो निसर्गाचा ऱ्हास आहे. शहरांचा विस्तार निसर्गाची जागा गिळंकृत करतोय आणि यामुळे पर्यावरणाचं कधीही भरून न येणारं नुकसान होतंय. आता हे सगळं अतिशय स्पष्टपणे आपल्याला एका मोठ्या साखळी परिणामाकडे म्हणजे डॉमिनो इफेक्टकडे घेऊन जातं. आपला दुसरा भाग, आपल्या कृती आणि त्याचे दुष्परिणाम. मगाशी मी जे 1.1 अंश सेल्सिअस तापमानातील वाढीबद्दल बोललो ना, त्याचाच हा परिणाम बघा. या वाढत्या तापमानामुळे हिमालयातील ग्लेशियर्स सतत आणि वेगाने वितळत आहेत. आता तुम्ही म्हणाल, बर्फ हिमालयात वितळतोय त्याचा आपल्याला काय त्रास? पण हिमालयातील बर्फ कमी होणं ही काही पर्वतांपुरती मर्यादित समस्या नाहीये. तो वितळलेला बर्फ शेवटी समुद्रातच मिसळतोय, ज्यामुळे समुद्राची पातळी अनैसर्गिकरित्या वाढत चाललीय. याचा थेट धोका कोणालाय तर किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना. अख्खी गावं आणि शहरं पाण्याखाली जाण्याची भीती आता फक्त चित्रपटांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, ते एक कटू सत्य बनलंय. आणि ह्याचा सगळ्यात मोठा निष्पाप बळी कोण ठरतंय तर आपले प्राणी आणि पक्षी, म्हणजेच बायोडायव्हर्सिटी लॉस, जैवविविधतेचा ऱ्हास.
नैसर्गिक अधिवासच म्हणजेच त्यांची घरच नष्ट झाल्यामुळे आणि हवामान बदलल्यामुळे प्राण्यांचं जगणं अक्षरशः कठीण होऊन बसलंय. याचा भयंकर परिणाम म्हणजे प्राण्यांच्या अनेक प्रजाती वेगाने नष्ट होत आहेत, कायमच्या नामशेष होत आहेत. आपण त्यांच्या हक्काची घरं हिरावून घेत आहोत, ज्यामुळे निसर्गाची ही अमूल्य संपत्ती कायमची संपण्याच्या मार्गावर आहे. आता हे सगळं ऐकायला कदाचित फक्त एखादी थिअरी वाटेल, पण तसं नाहीये. वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे, प्रत्यक्ष जगातील आपत्ती. हे सगळं सध्या आपल्या आजूबाजूला घडतंय. बघा, इकडे आपल्यासमोर 2 अगदी टोकाची पण तितकीच भयानक उदाहरणे आहेत. एका बाजूला आहे तो 2013चा उत्तराखंडचा विनाशकारी महापूर. आठवतोय ना, ज्याने क्षणात सगळं उद्ध्वस्त केलं होतं. तो निसर्गाचा एकदम अचानक झालेला प्रकोप होता. आणि दुसऱ्या बाजूला बघा, अंटार्क्टिकामधला प्रचंड वेगाने वितळणारा बर्फ. ही एक अतिशय संथ पण महाभयंकर प्रक्रिया आहे. जगातील सर्वात उंच पर्वतरांगांपासून ते थेट पृथ्वीच्या ध्रुवांपर्यंत सगळीकडेच पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या आणि विनाशाच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. हे सिद्ध करतं की पर्यावरणाचा ऱ्हास आता कोणत्याही एका भौगोलिक प्रदेशापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो संपूर्ण पृथ्वीलाच कवेत घेत आहे. या सर्व विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय ज्वलंत प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी अशा भयंकर आपत्तींमधून अगदी स्पष्टपणे इशारा देतोय. तो ओरडून ओरडून आपल्याला थांबायला सांगतोय. पण खरा प्रश्न हा आहे की आपण खरंच ऐकतोय का?